नमस्कार, मी ॲडव्होकेट अमृता साळुंखे आणि आज आपण फ्लॅट जर तुम्हाला विकायचा असेल, तर कुठल्या-कुठल्या कंडिशनमध्ये तुम्ही तो विकू शकता, याबद्दल बोलणार आहोत आणि त्यासाठी कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत, हे आपण आज माहिती करून घेणार आहोत. एखादा फ्लॅट जर का तुम्हाला विकायचा असेल, तर तो कुठल्या कंडिशनमध्ये आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे त्याचं डॉक्युमेंटेशन बदलतं. पहिली कंडिशन म्हणजे जर का फ्लॅटचं पोझिशन तुम्ही ऑलरेडी घेतलं असेल आणि त्या प्रोजेक्टला कंप्लीशन सर्टिफिकेट मिळालं असेल, तर तो फ्लॅट अगदी सहज तुम्ही रिसेल करू शकता. कुणाला तिसऱ्या माणसाला तुम्ही तो फ्लॅट विकू शकता. त्यासाठी तुम्हाला कंप्लीशन सर्टिफिकेट आणि बिल्डरला सर्व पैसे दिलेले आहेत आणि बिल्डरकडून तुम्हाला नो ड्यूज सर्टिफिकेट मिळालेलं आहे, हे 2 डॉक्युमेंट महत्त्वाचे ठरतील. त्यानंतर दुसरी कंडिशन म्हणजे जेव्हा प्रोजेक्ट अंडर कन्स्ट्रक्शन असतं आणि प्रोजेक्टला कंप्लीशन सर्टिफिकेट मिळालेलं नसतं, तेव्हा तुम्हाला तो फ्लॅट रिसेल करायचा असतो, म्हणजे कुणाला तरी विकायचा असतो, तेव्हा कुठले डॉक्युमेंट्स लागतात. जेव्हा प्रोजेक्ट अंडर कन्स्ट्रक्शन आहे आणि त्याला कंप्लीशन सर्टिफिकेट मिळालेलं नाहीये, तेव्हा तुम्हाला बिल्डरची एन-ओ-सी हे खूप मोठं डॉक्युमेंट आहे, खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे, जे तुम्हाला मिळवावंच लागतं आणि बिल्डरकडून घ्यावंच लागतं. अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टमध्ये तुम्ही जरी अग्रीमेंट केलेलं असलं, तरी सुद्धा पूर्ण पैसे जर तुम्ही दिले नसतील किंवा जरी पूर्ण पैसे तुम्ही दिलेले असतील, तरी कंप्लीशन सर्टिफिकेट आलेलं नसल्यामुळे तुम्हाला बिल्डरची एन-ओ-सी किंवा बिल्डरचं ना हरकत प्रमाणपत्र मिळवणं किंवा बिल्डरकडून ते मागणं आणि ते तुमच्या थर्ड पार्टी सेलला म्हणजे तिराहित व्यक्तीला तुम्ही जे अग्रीमेंट करून देणार आहात, त्या अग्रीमेंटला अटॅच करणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून 2 वेगवेगळ्या कंडिशनमध्ये रिसेलचा फ्लॅट घेताना किंवा विकत घेताना हे बघणं अतिशय गरजेचं आहे, की तुमचा फ्लॅटला कंप्लीशन मिळालेलं आहे का? आणि ते जर मिळालेलं नसेल, तर तुम्हाला जे फ्लॅट विकत आहेत, त्या माणसानी बिल्डरची एन-ओ-सी घेतलेली आहे का? अशाच आणि यासारख्या अनेक व्हिडिओसाठी आणि रिअल इस्टेटबद्दल किंवा फ्लॅट पर्चेसबद्दल अनेक पद्धतीची माहिती मिळवून घेण्यासाठी आमचे व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.